नमस्कार मित्रांनो. प्रत्येक देशाचा आपला स्वतःचा एक विदेशी चलनाचा साठा असतो, ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स किंवा परकीय चलन गंगाजळी असं म्हणतात. इतके विदेशी चलन हे त्या देशाकडे शिल्लक असतं. आता हे शिल्लक असतं म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये शिल्लक असतं? ते काही सगळं रोख, म्हणजे उदाहरणार्थ डॉलर्स, येन, पाऊंड अशा कुठल्या तरी एका चलनात तो सगळा साठा नसतो. तो सामान्यपणे 4 गटात विभागलेला असतो. एक गट म्हणजे विदेशी चलनातील रोख रक्कम किंवा विदेशी चलनातल्या ठेवी किंवा विदेशी चलनामधल्या बिल्स अँड बॉन्ड्स. याला आपण म्हणू शकतो फॉरेन करन्सी ॲसेट्स. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो असतो त्याला आपण म्हणू शकतो सोन्याचा साठा. विदेशी चलन आपल्याकडे जे शिल्लक असतं त्यातनं सोनं खरेदी करून विदेशी चलनाची गुंतवणूक केली जाते. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग असतो त्याला स्पेशल ड्रॉइंग राईट्स असं म्हणतात. आणि चौथा जो भाग असतो त्याला रिझर्व्ह पोझिशन इन IMF असं म्हणतात. पहिले दोन तर समजायला सोपे आहेत, म्हणजे फॉरेन करन्सी ॲसेट्स किंवा गोल्ड रिझर्व्ह. हा जो तिसरा प्रकार आहे स्पेशल ड्रॉइंग राईट्स, हे काय असतात, हे कोण निर्माण करतं, त्याचा उपयोग काय, कशाच्या आधारावर ते निर्माण केले जातात, भारताची सध्याची स्थिती काय आहे, असे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतात. त्याचा आपण इथे थोडासा विचार करणार आहोत. स्पेशल ड्रॉइंग राईट्स, ज्याला SDR असं म्हणतात, त्याचं नावच असं आहे. हे विशेष अधिकार आहेत. कशाचे? तर ड्रॉइंग करण्याचे, म्हणजे उचल करण्याचे, ज्याला आपण मराठीमध्ये आहरण असा जरा अवघड शब्द वापरता येईल. हे स्पेशल ड्रॉइंग राईट्स कोण देतं? हे स्पेशल ड्रॉइंग राईट्स IMF देतं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यामार्फत हे स्पेशल ड्रॉइंग राईट्स प्रत्येक देशाला दिले जातात. आता हे राईट्स आहेत हां, त्यामुळे ॲक्च्युअली हे चलन नाही आहे, ॲक्च्युअली करन्सी नाही आहे. मग हे काय आहेत? तर हे कर्ज पण नाही आहे, हे चलन पण नाही आहे, हे फक्त अधिकार आहेत. IMFनी त्या देशाला दिलेले हे अधिकार आहेत. आता हे अधिकार देण्यासाठी म्हणजेच SDR इश्यू करण्यासाठी IMF जवळ काही साठा असायला पाहिजे का? सोन्याचा म्हणा, चलनाचा म्हणा, तर अजिबात नाही. मग हे कशातनं दिले जातात? हे दिले जातात केवळ एक बुक एंट्री करून. म्हणजे IMF एक एंट्री करतं आणि त्या देशाला स्पेशल ड्रॉइंग राईट्स इश्यू करतं, अलॉट करतं. हे काय प्रमाणात अलॉट करतं? तर त्या देशाचा जो कोटा असतो त्या कोट्यानुसार कोणत्या देशाला किती SDR मिळणार हे IMF ठरवतं. मग आता प्रश्न येईल, हा कोटा कसा ठरतो? हा कोटा सामान्यपणे 4 घटकांवर अवलंबून असतो. त्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे त्या देशाचा GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, किंवा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. याला 50% वेटेज दिलेला आहे. दुसरा जो भाग असतो तो त्या देशाचा जागतिक व्यापारातला हिस्सा किती आहे, त्या हिश्श्यानुसार IMF SDRचा कोटा देण्यासाठी ठरवतं. याला 15% वेटेज आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे त्या देशाचे विदेशी चलनाचा साठा किती आहे, त्याला 5% इतकं वेटेज आहे. आणि अर्थव्यवस्थेतील स्थिरता किती आहे, याला 15% वेटेज आहे. या सगळ्या घटकांचा त्या वेटनुसार वेटेड ॲव्हरेज काढला जातो आणि मग प्रत्येक देशाचा कोटा ठरवला जातो. भारताचा कोटा
हा 2.75% आहे, तर अमेरिकेचा कोटा हा 17.42% इतका आहे. अर्थातच अमेरिकेला हायेस्ट कोटा आहे आणि भारताचं ह्या कोट्यामधलं अनुक्रम हा 8वा आहे. थोडक्यात काय, त्या देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीनुसार त्या देशाला कोटा ठरवतात आणि IMFने जितकं SDR इश्यू करायचे ठरवले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ 100 SDR इश्यू करायचे ठरवले असतील तर 17.42 इतकं अमेरिकेला मिळेल आणि 2.75 इतकं भारताला मिळेल. आता हे SDR जे इश्यू केले जातात त्याला आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता असं म्हणतात. हे विदेशी चलनाला पूरक असा हा साठा आहे, हा त्याचा उद्देश आहे. त्याला कुठलंही डॉलरचं किंवा भौतिक मालमत्तेचं, सोन्याचं, कशाचंही पाठबळ नाही आहे. मग ह्याचं असतं काय? हे जर चलन पण नाही, हे जर कर्ज पण नाही, मग SDR म्हणजे नेमकं काय असतं? तर SDR हे अधिकार दिलेले आहेत. आता भारताकडे समजा हा अधिकार आहे आणि आज जर भारताची स्थिती बघायची झाली तर साधारण भारताकडे 19 बिलियन डॉलर्सचे SDR आहेत. याचं भारत काय करू शकतो? एक त्याचा उपयोग जो SDRचा कोणत्याही देशाला करता येतो तो असतो ज्यावेळेला गरज पडेल विदेशी चलनाची, त्यावेळेला हे SDR दुसऱ्या कोणत्या तरी देशाला हस्तांतरित करता येतात आणि तो देश भारताला किंवा जो देश ट्रान्सफर करणार असेल SDR त्याला तेवढी रक्कम ही चलनामध्ये देते. थोडक्यात काय, गरजेच्या वेळेला असं कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी SDR इश्यू केले जातात. किती कर्ज मिळेल, किती SDR ट्रान्सफर करता येतील ते मी आत्ता म्हटल्याप्रमाणे कोटा जो आहे त्या कोट्यावर अवलंबून असतात. त्यामुळे फक्त नोंद करून हे SDR निर्माण होतात. SDR कोट्यानुसार प्रत्येक देशाला मिळले जातात. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला IMFने डेव्हलप केला आहे आणि सगळ्या देशांनी मान्यता दिली आहे की ह्या SDRची किंमत IMFने ठरवावी आणि ती किंमत प्रत्येक देश मान्य करतं की त्या किमतीला SDRची देवाणघेवाण होईल. मला असं वाटतं की SDR IMF केव्हा इश्यू करतं, तर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर असं वाटतं की जागतिक पातळीवर तरलतेची आवश्यकता आहे, लिक्विडिटीची आवश्यकता आहे, तेव्हा मग IMF ठरवतं की आता SDR इश्यू करू. किती इश्यू करायचं हे पण IMF ठरवतं आणि या कोट्यानुसार ते प्रत्येक देशाला क्रेडिट केलं जातं. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तरलतेची गरज आहे हे केवळ 2 उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे 2008-9 मध्ये अमेरिकेत आलेला सब प्राईम क्रायसिस आणि त्यानंतर आलेली जागतिक मंदी. जगात ही मंदी पसरली आणि मग मंदीतनं मार्ग काढायचा तर लोकांच्या हातात पैसा दिला पाहिजे. ही एका अर्थाने जागतिक लिक्विडिटीची गरज निर्माण झाली असं IMFला वाटलं. दुसरं उदाहरण द्यायचं तर कोविड 2019-20 मध्ये आपण त्याचा अनुभव घेतला. त्यानंतर मंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळेला जागतिक स्तरावर लिक्विडिटीची गरज आहे आणि म्हणून SDR इश्यू केले जातात. आता हे SDR तुमच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये ॲड होतात. मग आम्ही सांगितलं भारताची जी काय आत्ताची परिस्थिती आहे ताज्या आकडेवारीनुसार त्याच्यात फॉरेन करन्सी ॲसेट्स साधारण $571 बिलियन आहेत. गोल्ड रिझर्व्ह साधारण $106 बिलियन आहे आणि SDR $19 बिलियन आहेत. आता मग हे $19 बिलियन तर भारताने काही विकत नाही घेतलेले, तर हे IMFने अलॉट केलेले आहेत. त्यामुळे हे फक्त
रेकॉर्डवरचा ॲसेट आहे. तुम्हाला गरज पडेल त्यावेळेला तुम्ही SDR ट्रान्सफर करा आणि त्या बदल्यात दुसऱ्या देशाकडनं चलन घ्या. हे दुसरे देश ही कमिटमेंट देतात की कोणत्या देशाला SDRच्या अगेन्स्ट पैसे लागले तर आम्ही देऊ. एवढाच त्या SDRला अर्थ आहे. बाकी ते काही ज्याला म्हणता येईल टँजिबल ॲसेट नाही, रिअल ॲसेट आहे. अशी ही SDRची परिस्थिती आहे. आता एखाद्या देशाने जर समजा SDR दुसऱ्या देशाला दिले, म्हणजे भारताने 19 बिलियनपैकी काही समजा 4 बिलियन दिले, तर या 4 बिलियनवर भारताला 4 बिलियन मिळाले म्हणून त्याच्यावर व्याजाची आकारणी होते. ती व्याज किती लावायचं हे IMF ठरवतं आणि ते सगळ्यांना युनिफॉर्म असतं. समजा भारताने असं कर्ज घेतलं नाही किंवा इतर कोणत्याही देशाने असे SDR ट्रान्सफर केले नाहीत आणि सगळे SDR जेवढे त्यांना मिळाले ते फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हमध्ये तसेच ठेवले, तर त्याच्यावर IMF व्याज देतं. ही अशी व्याजाची पद्धत IMFने घालून दिलेली आहे. आता ह्याचं मूल्य कशावर ठरतं, तर ह्याचं मूल्य ठरतं IMFचं एक करन्सी बास्केट आहे. ज्या बास्केटमध्ये डॉलर आहे US चा, ज्या बास्केटमध्ये युरो आहे युरोपियन युनियनचा, ज्या बास्केटमध्ये चीनचा युआन आहे, जपानचा येन आहे आणि ब्रिटिश पाऊंड आहे. ह्या सगळ्या एकत्र येऊन या 5 वर्षांनी या करन्सी बास्केटचा पुनर्विचार IMF करतं आणि त्यावर हा दर ठरतो. हा दर दररोज IMF जाहीर करत असतं. आता SDR आपल्याकडे आहेत, त्याचा उपयोग काय? मी आत्ता सांगितलं तसं गरज लागेल त्यावेळेला SDR ट्रान्सफर करा आणि त्याच्या अगेन्स्ट प्रत्यक्ष विदेशी चलन मिळवा. हा एक उपयोग झाला. दुसरा उपयोग काय? बऱ्याच वेळा IMFचं काही शुल्क द्यायचं असतं किंवा IMF कडनं कर्ज घेतलं असतं, त्याची परतफेड करायची असते. ही सुद्धा तुम्ही SDR मधनं करू शकता. म्हणजे एखादा देश प्रत्यक्ष रिपेमेंट ऑफ IMF लोन चलनात न करता SDR मधनं सुद्धा करू शकतं. अर्थात असं जर केलं तर तुमचा SDRचा बॅलन्स कमी होतो आणि म्हणून त्याच्यावर व्याजाची आकारणी केली जाते. आणि तुमचा विदेशी चलनाचा साठा ठरवण्यासाठी सुद्धा SDR काउंट केले जातात. मला असं वाटतं SDRची ही सगळी एक प्रणाली म्हणजे आर्टिफिशियली क्रिएटेड क्रेडिट, जे कुठल्याही पाठिंब्याशिवाय आहे, कुठलाही ॲसेट त्याला पाठिंबा नाही आहे, त्याला कुठलाही फॉर्म नाही आहे, ही फक्त बुक एंट्री आहे आणि जी एक व्यवस्था IMFने निर्माण करून देशांना तरलतेची सुविधा यामार्फत तयार करून दिलेली आहे. आज थांबूया. नमस्कार.